हॅलो. पहिल्या उपांत्य सामन्यात डेक्कन. हा सर. पहिलं षटक घेऊन येतोय अतुल खाडे. सामना करतोय चंदू. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला पण प्रयत्न फसलेला आहे. निर्धाव चेंडू अतुलचा. एक अनुभवी गोलंदाज अतुल खाडे. ब्लॉक हॉल करण्याचा प्रयत्न केला. तानाजी मामुलकरांची उत्कृष्ट फिल्डिंग. संघाचं खातं खोलण्यात यश मिळवलेलं आहे चंदूनं. बिनबाद 1. जनसंपर्क प्रीमियर लीग मधील दुसरा उपांत्य सामना. सिद्धांत वॉरियर्स विरुद्ध ओम साईराम. अतुल खाडेचा सामना करतोय. एक धावेसाठी विनायकने चेंडू खेळून काढलेला आहे. आपलं खातं उघडण्यात यश. फलंदाजीमध्ये बदल केलेला आहे नवनाथ. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. उत्कृष्ट फिल्डिंग. जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न. उत्कृष्ट गोलंदाजी. 4 धावा. लेग साईडला खेळून काढण्याचा प्रयत्न होता. लेग बायचा इशारा. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर 5 धावा. काहीशी संत सुरुवात. संघासाठी दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहे अधिक कांबळे. एक उत्कृष्ट गोलंदाज आहे. जोरदार फटका चंदून मारलेला आहे सीमारेषेवर. उत्कृष्ट झेल. प्रमोदचा उत्कृष्ट झेल. सिद्धांत वॉरियर्सला पहिला धक्का. चंदू अवघ्या 2 धावा काढून परततोय पॅव्हिलियन मध्ये. चंदूची जागा घेतोय संतोष. एक नावाजलेला हिटर मैदानात प्रवेश करतोय संतोष चरापले. नाही नाही नाही. अधिकने पहिल्याच बॉलवर चंदूला झेलबाद केलेला आहे. जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न होता पण प्रमोदनं तो यशस्वी होऊ दिलेला नाही. दुसरा चेंडू. ब्लॉकॉल. स्ट्रेट ड्राईव्ह मारलेला आहे संतोषने. समीरची तेवढीच उत्कृष्ट फिल्डिंग. केवळ 1 धावा घेण्यात यशस्वी.
अधिकचा पुढचा चेंडू जोरदार फटकावलेला आहे, पण सर्कलच्या आतच आहे. विजय जाधवने एक चांगला सोपा झेल सोडलेला आहे. उंच फटका मारण्याच्या नादात जीवदान मिळालेलं आहे विनायकला. अधिकच्या खात्यात आणखीन एक विकेट मिळाली असती, पण एक सोपा झेल सोडण्यात आलेला आहे. संतोषने जोरदार फटका मारलेला आहे. उत्कृष्ट झेल, समीरचा उत्कृष्ट जज. आपल्या उजवीकडे थोडस धावत जाऊन समीरनं कोणतीही चूक न करता झेल पकडून संतोषला पॅव्हिलियनचा रस्ता दाखवलेला आहे. संतोषची जागा घेतोय आता नवनाथ. एक स्टार फलंदाज नवनाथ पाटील. नाही नाही, अधिकचा ब्लॉक हॉलचा पद्धतीचा चेंडू नवनाथनं खेळून काढलेला आहे एक धावेसाठी. खूप छान गोलंदाजी करतोय अधिक. मागच्या सामन्यात त्याने उत्कृष्ट बॅटिंगचा नजराना पेश केला होता. सामना करतोय विनायक. पुन्हा एकदा जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न. दोन षटकानंतर 2-9 सिद्धांत वॉरियर्स. अधिकने आपल्या पहिल्या ओव्हरमध्ये केवळ 4 धावा देऊन 2 फलंदाजांना पॅव्हिलियनचा रस्ता दाखवलेला आहे. अतुल आपलं वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येतोय, संघाचं तिसरं. दोन षटकांच्या समाप्तीनंतर अवघ्या 9 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात सिद्धांत वॉरियर्सने केल्या आहेत. सिद्धांत वॉरियरचे 2 आता कसलेले फलंदाज क्रीजवर. ऑफ साईडला फटका मारलेला आहे जोरदार. केवळ 2 धावा. एकूण धावसंख्येत 2 धावांची भर. धावसंख्या 11. यॉर्कर पद्धतीचा चेंडू स्ट्रेट ड्राईव्ह मारलेला आहे आणि समीरला 4 धावा रोखण्यात अपयश आलेला आहे. चौकार. सेमीफायनलच्या सामन्यातील हा पहिला चौकार विनायकच्या बॅटमधून. जोरदार फटका. उत्कृष्ट कॅच झेललेला आहे. मोठा झटका बसलेला आहे सिद्धांत वॉरियर्सला. डावीकडे धावत जात अधिकने एक सुंदर कॅच पकडून विनायकची खेळी संपुष्टात आणलेली आहे. 3-15. नितेश. विनायकची जागा घेतोय नितेश.
विनायकच्या जागी येतोय नितेश पाटील. फुलवाडीचा एक बुलंद आवाज. जोरदार फटका. एक धाव घेण्यात नितेश यशस्वी. अतुल टिचून गोलंदाजी करतोय. पुढचा चेंडू. जोरदार फटका. नवनाथला एक चौकार मारण्यात यश आलेला आहे. वीस झालेला आहे. तिसरीवर लास्ट बॉल राहिलाय. अतुलनं जरी या ओव्हरमध्ये 2 चौकार खाल्ले असले तरी एक चांगली महत्वाची विकेट घेण्यात त्यांना यश आलेलं आहे. परत एकदा उत्कृष्ट बॉल. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर सिद्धांत वॉरियर्स 3 आउट 20. उत्कृष्ट गोलंदाजी केलेली आहे ओम साईरामच्या गोलंदाजांनी. चला अतुल आवरून घ्यायचंय. टाइमपास केला की नंतरच तुम्हाला अंधारात खेळावं लागेल. हा सचिन एक अनुभवी फलंदाज सचिन कांबळे आपल्या फलंदाजांना टिप्स देत आहेत. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर अवघ्या 20 धावा. 3 फलंदाज बाद झालेले आहेत. पांडू ओम साईरामचे कॅप्टन पांडुरंग कांबळे. आपलं पांडुअण्णा ओ विठ्ठल 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 विठ्ठल. जोरदार फटका तडकवण्याचा नितेशचा प्रयत्न पण अपयशी ठरतोय. निर्धाव चेंडू. शॉर्ट पिच बॉल होता पण रनआउटची संधी. चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न होता नवनाथचा. स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न होता पण नितेशनं क्रीजच सोडली नाही. 2 चेंडू निर्धाव टाकण्यात पांडूला यश आलेलं आहे. 20 धावा. उत्कृष्ट गुन्हा फुटलाय का बघा जरा. नितेश दा ओके आहे का. हा फटक्याची आवश्यकता. पांडूदा चांगले बॉलिंग पांडूची. पुढच्या वर्षी 5 स्टारच्या लिस्टला आणि मी कुठला स्टार नाही म्हणून या संघात गेला यू पांडूदा. बघा किती बॉल बघा. 3 चेंडू चांगलं टाकलं त्या पांडुरानं. पांडवांना 4 स्टार 5 स्टार नव्हे 2 स्टार म्हणून या संघात आलाय. आणि बघा त्याची गोलंदाजी कशी आहे. 5 स्टारला लाजवल अशी गोलंदाजी. फटका पण हातात. 1 धाव. दोन धावा पूर्ण. धाव संख्येवर धाव संख्या झालेली आहे.
काय झालं? एक धाव आणि रनआउट. बोल. पटकावलेला चेंडू बघू काय होते. आणि उत्कृष्ट असा कॅच विकी. आतुरता आहे सचिन कांबळे यांच्या फलंदाजीला येण्याचे. बघा लागलोय आम्ही. धाव संख्या झालेली आहे ती 26 धावा. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 26 धावा आणि कॅच घेतलेले आहेत ते आपले विकी. विकीचा आहे का तू? थोडस निराश होऊन बाहेर येत आहे नवनाथ. संघासाठी चांगलं योगदान. तुषार अण्णा माझगावकर कसं उभारलंय बघा टेकना पोरे. माझगावकर काय म्हणतात बघा तुषारांना. मारला फटका बघा षटकार. कोण आहे तू? समीर. ताकदीचा पुरेपूर वापर आडव्या तिडव्या ताकदीचा वापर केलाय. चला तयार बॉल द्या तयार बॉल द्या सचिन. धाव संख्या 12 धाव संख्या झालेली आहे ती 32 धावा. तयार बॉल द्या. रवी सर पहिलाच अंपायरच्या खिशात 2 बॉल देऊन ठेवा. प्रत्येक बॉल बाहेर मारणारा समीर. गोलंदाजी करतायत ते विजय जाधव. एक अनुभवी गोलंदाज आहेत. बघू काय करतात संघासाठी. उत्कृष्ट असा चेंडू. एकच धाव. चांगली गोलंदाजी विजय जाधव यांच्याकडून. पुढचा चेंडू. उत्कृष्ट असं चेंडू पटकावलेला. एक धाव. दुसरी धाव आणि कदाचित तिसऱ्या धावेचा प्रयत्न होताना दिसतोय. पुन्हा अतुल खाडे बघू काय मारतात का. 3 धावा. अतिशय सुंदर रणनिकेत. धाव संख्या 12 धाव संख्या झालेल्या आहे 36 धावा. अखेरचं षटक चालू आहे. बघू काय होतंय. नेक्स्ट बॉल. उत्कृष्ट असा फटका आणि पुन्हा 4 धावा. धाव संख्या 4 धाव्यांची भर. धाव संख्या झालेली आहे ती 40 धावा. शेवटचे 2 चेंडू. बघू 50 कडे मजल मारतोय का सिद्धांत वॉरियर्स. पांडू अण्णा खुश आहे तिकडे. पांडू अण्णा
पुढचा चेंडू फटकाला विकेट. पुन्हा 4 धावा. अतिशय सुंदर फलंदाजी या ठिकाणी समीर कडून होताना दिसत आहे. तुषार थोडासा नर्वस नुसता बघा लागला समीरचा फटकेबाजी ताकदीचा पूर्ण वापर. 13वा उत्कृष्ट फटका आणि बरोबर 50 धावा फलकाला लागलेल्या आहेत. अतिशय महागडं षटक म्हणावं लागेल विजय जाधव यांचा. जवळपास 4-4-6-6 20 आणि 3 23 आणि 24 धावांचं अतिशय महागडं षटक आहे शेवटचं. 24 धावा या 50 धावा. प्रमोद बॉल बघायचा जरा. चला तुम्ही इकडे या, तुम्ही इकडे या. हार्ड हिटर, हार्ड हिटर. 100% ईड लिंबू जाम नवनाथ. पाणी पाणी आहे की वर अण्णा? पाणी वर आहे, सोय आहे तुमची. 50 धावा फलकाव लागल्या. 51 धावांची आवश्यकता. बघू काय करते. 24 धावा गेल्या शेवटच्या षटकात. अतिशय महागडा असं षटक म्हणावं लागेल शेवटचं. बघू कशी भरपाई करतात विजय जाधव आपल्या एका षटकाची. चांगल्या फलंदाजांचा भरणाय. अतुल खाडे, समीर गुराव, विजय जाधव, हार्ड हिटर पांडवांना असे 4 नावाजलेले स्टार खेळाडू या संघात. पुढच्या वर्षी 5 स्टार खेळाडू पांडवांना. त्यात काय तडजोड नाही. मंगेश माने सरांचा हा पट्टी आहे. जनसंपर्क ए आणि जनसंपर्क बी. मॅच खेळवायची आहे का नाही सांगायचं तुमची. खेळवायची असेल तर 5व्या मिनिटाला इथं टॉच वर यायचा आहे. श्रीकांत कुंभार, प्रवीण अण्णा शिर्के, सेकंड कॉल आहे तुम्हाला. लवकर इथे यायचं आहे टॉच साठी. पन्नास झाला. 51 धावांची आवश्यकता. आणि आमचे मित्र समीर गुराव बघू काय करतात या सामन्यासाठी. आतुरतेनं आमचं मॅच होऊन सुद्धा फक्त यांच्या बॅटिंग साठी आम्ही बसलोय. आणि विजय दादा जाधव जसं एखादा माणूस पाण्यावर जातो त्या पद्धतीनं पॅन्ट आकडून निघाय. बघू कसं पाणी पाजतात समोरच्या संघाला. एक मोठी आशा आहे आम्हाला त्यांच्याकडून. आणि समोर गोलंदाजी करतोय तो आमचा मित्र विनायक. सुंदर गोलंदाज आहे. मागच्या सामन्यात अखंड पहिला षटक 6च्या 6 चेंडू निर्धाव टाकले त्या पट्ट्यानं.
पुढचा चेंडू पहिला चेंडू खेळता विनायक बघू काय होतंय विनायक विनायक टू समीर पहिलाच चेंडू फटकावलेला आहे एक डाव दोन डाव चेंडू रांगत 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 जातोय सीमारेषे पार 4 धावा धाव संख्या झालेल्या आहे 4 एक चेंडू 4 धावा जनसंपर्क ए जनसंपर्क बी सामना खेळवायचा आहे का नाही सांगायचं लवकर श्रीकांत एकच प्लेअर येत आहे खामकर साहेब फटकावलेला चेंडू आडवा मारण्याचा प्रयत्न होता आणि एकच धाव ज्या संघात खामकर साहेब असतील त्या संघाला विजयी घोषित करण्यात येईल आणि एकच माणूस इथं उपस्थित आहे विजय सरांच्यासाठी पुढचा चेंडू उंच फटकावलेला आहे गॅप द्याय एक धाव मिस हिट थोडीशी विजया यांच्याकडून धाव संख्येत एका धावेनं भर धाव संख्या स्लो स्लो निघालेली आहे ती धाव संख्या झालेली आहे 6 3 चेंडू 6 धावा वन बाउन्स कॉल केलेला आहे पुढचा चेंडू समीर साठी आणि मारण्याचा प्रयत्न मेसेज अरे दोन्ही मी तंगतोय का काय मगाशी तिकडे उभारलेला तो आता इकडे उभारलाय नव नव हे प्रमोद आहे का कोणा यो बघा बघा जरा बघून घ्या कोण आहे ते हाय हाय यो इकडं आहे प्रमोद इकडं आहे ते तिकडं आहे दोघांचे ड्रेस सेम आहेत पॅन्टा सेम आहेत आणि थोडस निराश केलेला आमचा मित्र समीर यानं आम्हाला आणि संघाला सुद्धा निराश केले एक चांगल्या खेळीची अपेक्षा होती आणि गेलेल्या मैदानात एक अनुभवी खेळाडू अतुल खाडे थायलंडला जाणार आहेत लेदर साठी थायलंडला निवड झालेला हा खेळाडू अतुल खाडे बघू काय होतंय एक धाव मिस पेल बघू काय होतंय विजय येतात का दुसऱ्या धावेसाठी 2 धावा आलं 2 धावा धाव संख्येत भर 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या झालेली आहे 8 धावा एक महत्वाचे विकेट गेलेले आहे या ओव्हरमध्ये
आणि पुढचा षटक घेऊन आलाय संतोष. बघू काय करतात. समोर फलंदाजीला आहेत ते विजय जाधव सर आणि नॉन स्ट्राईक अँड अतुल खाडे. पुन्हा मेसेट. पांडू अण्णा जरासे टेन्शन मध्ये आलाय. बघू काय होते. जरा लेच टेन्शन मध्ये आलाय असे मत आहे. चला तिकडे बघा सचिन कांबळे खुश. आत्ताच नाचा लागला आम्ही मॅच जिंकली म्हणून. अजून वाघ मैदानात अतुल खाडे. लक्षात ठेवायचं. संघाची धुरा सांभाळतो एकटा. राहिलेले आहे ते सर्व आशा सर्व संघाची धुरा एकाच खेळाडूवरती ते म्हणजे अतुल खाडे. काय कॅप्टन कडून ही अपेक्षा संघाला नव्हती, संतोषला नव्हती आणि बाहेर बसलेल्या कुठल्याच प्रेक्षकाला नव्हती. ते मिस फील्ड आणि कॅच मिस केलाय. कॅच मिस केलाय का मॅच मिस केल्या सामना संपल्यानंतरच कळेल. नवनाथ तुमच्याकडून ही अपेक्षा नाही संघाला. सुटलाय ते सुटलाय. अंपायरचा निर्णय वाईट बॉल. धाव संख्येत एका धावेने भर. धाव संख्या झालेली आहे ती 9 धावा. अधिक कांबळे खेळत आहेत. बघू काय करतात आपल्या संघासाठी. थोडीशी लाईन मिस्टेक. पुन्हा वाईट बॉल. धाव संख्येत एक धावेने भर. धाव संख्या झालेली आहे 10 धावा. पटकावलेला सुंदर असा पटका. बघू सीमारेषे पार होतोय का. 4 धावा. उत्कृष्ट असा फटका अतुल यांच्या आलेला आहे. 4 धावा. थायलंडला माझी निवड का झाल्या हे या फटक्यातून दाखवून दिले अतुलनं. बादशाह या खेळाचा अतुल. गेले कित्येक वर्ष ज्याने या जनसंपर्क प्रीमियर लीग बरोबरच भागातील सगळ्या टुर्नामेंट गाजवल्या.
सकाळ प्रीमियर लीगला पण खेळला होता अतुल. बऱ्याच झालेल्या आहेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 19 धावा. आणि तो हुकुमाचा एक्का मिळाला पांडू अण्णाला. नशीब त्या पांडू अण्णाचं पहिल्याच चिठ्ठीत नाव आलं. जिंकण्यासाठी 18 चेंडू 32 धावांची आवश्यकता. पुढचा चेंडू थोडस क्षेत्ररक्षण आमचे मित्र सचिन कांबळे बाउंड्री लाईनवर जात आहेत. चांगला कॅच आमच्या मॅचला 2 धरले त्यांनी आणि चांगली एक ओव्हर काढली. सचिन कांबळे संतोष इकडे येतोय. 1 2 3 4 5 6 चला. अटकावलेला होता अधिक कांबळे आणि रनआउटचा चान्स पण 1 धाव. चांगलं क्षेत्ररक्षण आमचे मित्र नितेश यांच्याकडून. पुढचा चेंडू अतुल खाडे यांच्यासाठी. धावसंख्येत भर. धावसंख्या झालेले 20. वाईट बॉल. 1 धावेची अवांतर भर. धावसंख्या झालेल्या 21 धावा. तिसरं षटक चालाय. बघू काय करतो विनायक. समोर आहेत अतुल. अतिशय चांगला चेंडू. स्टंप आउट करण्याचा प्रयत्न पण चांगला मागा विकेट किपरिंग आहे. एक कॅच सुटलाय म्हणजे काय सगळं सुटलंय असं नाही म्हणतोय नवनाथ. पण बघू सामन्याचा निकाल झाल्यानंतर काय होते. उत्कृष्ट असा ऑफ साइडला मारलेला फटकाय पण एकच धाव. चांगला कड मारला होता पण एकच धाव. अतिशय सुंदर गोलंदाजी या ठिकाणी विनायक कडून. फर्स्ट बॉन्सची वॉर्निंग. धाव संख्या झालेल्या आहे 22 धावा. 29 धावांची आवश्यकता आहे 14 चेंडूत. उत्कृष्ट असा फटकावलेला चेंडू गॅप मध्ये 1 धाव. 2 धावा. बघू काय होतंय. पूर्ण झालेल्या आहेत 2 धावा. चांगलं क्षेत्ररक्षण विनायक कडून मारलेल्या थ्रोच. धाव संख्येत 2 धावांनी भर. धाव संख्या झालेल्या 24 धावा. षटकातील शेवटचा चेंडू आहे. 13 चेंडूत 27 धावांची आवश्यकता. और 3 ओव्हर. धाव संख्या झालेली आहे 24 धावा आणि जिंकण्यासाठी 12 चेंडू मध्ये 27 धावांची आवश्यकता. बघू काय करतात अतुल खाडे.
12 चेंडूत 27 धावांची आवश्यकता. जनसंपर्क ए बी काय झाले सचिव साहेब? इथे दोन्ही संघाचे 2-2 खेळाडू आहेत. बघा काय दे. श्रीकांत 12 चेंडूत 27 धावा. नवनाथ उत्कृष्ट असा मारलाय फटका. बघू काय होते. 1 धाव 2 धावा मारला वाटतं नवनाथनं. विकेट. स्वप्नीलला म्हणते माझ्याकडे मारायला मी सोडतो. मॅनेज उचल तिथनं नितेशदा चिडलंय तिथं आधीच बघ आपले मारल तुला येऊन बघ. 26 धावांची आवश्यकता 11 चेंडूत. काढला तर एकच खेळाडू काढू शकतो तो म्हणजे अतुल खाडे. अशा आहे संघाला आमचे मित्र शरद लोखंडे यांनी सांगितले आता 100% अतुल या 2 षटकार मारतोय. बघू काय होते. संयमी पण स्फोटक असा एखाद दुसरा षटकार मारण्याची आवश्यकता आहे. या प्रवीण शिर्के आणि त्यांची टीम नसल्यामुळे कदाचित बाहेर देण्याची वेळ येणार आहे. मारला यावेळी तर क्लिअर होतोय का? झाला क्लिअर. अतिशय सुंदर फटका अतुलकडून. 6 धावांची भर धावसंख्येत. धावसंख्या झाली ती 31. पुढचा चेंडू परत मारलाय. 1 धाव. दुसरी धाव. 2 धावा. पुन्हा 2 धावांची भर धावसंख्या झालेली आहे ती 33 धावा. 18 धावांची आवश्यकता. 9 चेंडूत 18. सुंदर चेंडू. अनुभवाचा पुरेपूर फायदा घेताना अनुभवपणाला लावताना बायच्या स्वरूपात धावा दिलेल्या त्या 1. काय झाले? प्रवीण शिर्के नसल्यामुळे कदाचित बाय देण्यात आलेला आहे. जनसंपर्क येला वाईड बॉल. अवांतर धावसंख्येत भर धावसंख्या झालेल्या आहे 35 धावा. 8 चेंडू 16 धावांची आवश्यकता. बघू काय करतोय. पुन्हा मागे सरून मारण्याचा फटका. प्रमोद यांच्याकडून एका मोठ्या फटक्याची आवश्यकता. 7 चेंडू मध्ये 1 बॉल आहे अजून लास्टचा. सात बॉल 16 धावा. वॉर्निंग. आणि श्रीकांतांना कुंभार खुश. बाय दिला म्हटल्यावर श्रीकांतांना कुंभार खुश.
पुन्हा मेसेज. जनसंपर्क हे विनर झालेला आहे कर्णधार श्रीकांत कुंभार आणि त्यांचे सर्व सहकारी एकनाथ भोसले असतील, बाकीचे असतील, सर्वांचा अभिनंदन आहे. 6 चेंडूत 16 धावांची आवश्यकता. 2 बॉल प्रमोदला मिस झाल्यामुळे थोडस अवघड वाटते. 6 ला 16 धावसंख्या झालेली आहे 35 धावा. सांगितलं की 35 झाल्या 35. तीन फटक्यांची आवश्यकता, 3 षटकारांची आवश्यकता. सहा चेंडू 16 धावा. अनुभवी अतुल खाडे. बघू काय होतंय. शेवटच्या चेंडूतील पहिला चेंडू. मारला स्ट्रेटला आणि क्या सुटलाय. प्रमोद गेला दुसऱ्या रनला. आणि 2 धावा. चांगला पहिल्यांदा कॅच धरला होता याच प्रमोदनं समीर गुरव यांचा. आणि ह्याच खेळाडून पुन्हा कॅच सोडला स्टार खेळाडू अतुल खाडे यांचा. 5 चेंडूत 14 धावा. निर्धाव चेंडू. 4 बॉल 14 धावा. आणि पुन्हा थोडीशी मिसफील झालेला आहे. तीन चेंडू 12 धावा. 2 षटकारांची आवश्यकता. नवनाथचा संघ आजपर्यंत टुर्नामेंट मध्ये कधी विदाऊट चषक गेलेला नाही. बघू काय होत आहे. 3 चेंडू द्या. पुन्हा मेसेज. डाय मारून तर ठेवला बघा सचिन. कसा आहे आजचा दिवसच समीरचा आहे. 24 धावा त्यानं फटकावल्या होत्या शेवटच्या षटकात आणि सुंदर गोलंदाजी केली त्यानं. आणि नवनाथ आपली परंपरा कायम राखताना शेवटचा चेंडू 12 धावांची आवश्यकता. आणि इथं खुश होऊन आलेले आहेत आमचे मित्र श्रीकांत कुंभार. जनसंपर्क याचे सर्व उंच उडालाय. चांगला प्रयत्न या ठिकाणी झाला होता. आणि याही वर्षी नवनाथ आपली परंपरा कायम राखताना चषकाचा मानकरी होणार आहे. इतिहास आहे आजपर्यंतचा की कधी नवनाथ या ठिकाणी या ग्राउंड वरून विदाऊट चषकाचा बाहेर गेलेला नाही.
गेली 7 ते 8 वर्ष झालं या टुर्नामेंट होतात. 8वा वर्ष आहे. प्रत्येक वर्षी नवनाथ विनिंग संघात आहे.